सायली कॉलेजच्या गेटवर उभी होती. तिचे डोळे वारंवार घड्याळाकडे जात होते. आता सुद्धा उशीरच. ती स्वतःशीच पुटपुटली. रोज सकाळी तिची आणि विराजची भेट होत असे, पण आज तो कुठे दिसत नव्हता. विराज आणि सायली एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, दोघेही अर्थशास्त्राचे विद्यार्थी. विराज नेहमी वेळेवर येणारा, अभ्यासात हुशार आणि मदतीला तत्पर असा मुलगा होता. सायली मात्र थोडी हळवी, भावनाप्रधान, पण आपल्या मैत्रिणींसाठी जीव ओवाळून टाकणारी. दोघांच्या स्वभावातील हा फरक त्यांना एकमेकांकडे आकर्षित करत होता, पण दोघांपैकी कोणीही आपल्या भावना व्यक्त करायला धजावत नव्हते. सायली, आज इतक्या सकाळी? एका ओळखीच्या आवाजाने तिचे विचार भंग पावले. ती वळून पाहते तर विराजचा मित्र अमोल उभा होता. अरे, विराज कुठे आहे? तो आज दिसला नाही? सायलीने विचारलं. त्याला आज थोडा ताप आला आहे. त्याला आज घरी आराम करायचा आहे. त्याने तुला सांगायला सांगितलं होतं, पण मी विसरलो. अमोल गालातल्या गालात हसत म्हणाला. सायलीला थोडी चिंता वाटली, पण ती लगेच सावरली आणि म्हणाली, ठीक आहे. त्याची प्रकृती कशी आहे ते विचारशील का तू? हो, नक्की. अमोल वर्गात जाण्यासाठी निघाला. त्या दिवसभर सायलीचं मन विराजच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त होतं. दिवसभर तिला त्याचाच विचार येत होता. शेवटी संध्याकाळी तिने धाडस केलं आणि त्याला एक संदेश पाठवला. प्रकृती कशी आहे? बरं वाटत आहे का? काही क्षणातच उत्तर आलं. आता बरं वाटतंय. उद्या कॉलेजला येईन. तू विचारलंस म्हणून बरं वाटलं. या साध्या उत्तराने सायलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तिने लगेच उत्तर दिलं, बरं वाटलं ऐकून. उद्या भेटू. होळीला आता फक्त 2 आठवडे उरले होते. कॉलेजमध्ये होळीचा उत्साह वाढू लागला होता. सगळीकडे रंगांची खरेदी, गुलालाच्या पिशव्या आणि पिचकाऱ्या दिसू लागल्या होत्या. सायली आणि विराज रोज एकत्र कॉलेजात येत जात, अभ्यास करत. दोघांमध्ये एक अनामिक नातं तयार होत होतं. एके दिवशी संध्याकाळी ते दोघे कॉलेजच्या पुस्तकालयातून घरी परतत होते. आकाशात ढग जमा होऊ लागले होते. मला वाटतंय आज पाऊस पडेल, विराज आकाशाकडे बघत म्हणाला. सायलीने वर पाहिलं आणि मान हलवली. हो, असं वाटतंय. आपण लवकर निघूया. पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. कॉलेजच्या गेटपाशी पोहोचता पोहोचता मुसळधार पाऊस सुरू झाला. दोघेही जवळच्या एका झाडाखाली आश्रय घेण्यासाठी पळाले. दोघेही पावसाने निम्मे भिजले होते. तू ठीक आहेस ना? विराजने काळजीने विचारलं. सायली हसली. हो, मी ठीक आहे. तू? मी पण ठीक आहे. पण आता घरी कसे जाणार? रिक्षा मिळणार नाही या पावसात. सायली म्हणाली. थोडा वेळ थांबूया. कदाचित पाऊस थांबेल. त्या छोट्याशा झाडाखाली उभे राहून ते पावसाचा आनंद घेत होते. विराजने हळूच सायलीकडे पाहिलं. पावसाच्या थेंबांनी तिचा चेहरा भिजला होता. केस ओले झाले होते. त्याला ती अजूनच सुंदर वाटली. सायली. त्याने हळूच तिचं नाव घेतलं. तिने वळून पाहिलं. विराज काहीतरी बोलणार. तोच त्याचा फोन वाजला. त्याच्या वडिलांचा फोन होता. त्यांना त्याची चिंता वाटत होती. त्याने सायलीकडे माफी मागणारी नजर टाकली आणि फोन उचलला. फोनवरची बातचीत संपल्यावर त्याने सायलीला सांगितलं, माझे वडील येतायत मला घेऊन जायला. तुला सोडू का घरी? सायलीने मान हलवली. हो, चालेल. आभारी आहे. त्या दिवशी विराजच्या वडिलांनी त्या दोघांना त्यांच्या घरापर्यंत सोडलं. विराज गाडीत बसून सायलीला निरोप देताना त्याला काहीतरी अपूर्ण वाटत होतं. त्याला वाटत होतं की त्याने सायलीला काहीतरी सांगायला हवं होतं, पण त्याला कळत नव्हतं की कसं सांगावं. होळी जवळ येत होती आणि कॉलेजमध्ये होळीची तयारी जोरात सुरू होती. विराज आणि सायली दोघेही होळीच्या कार्यक्रमाच्या समितीत होते, त्यामुळे त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळत होती. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवताना आनंदी दिसत होते, पण त्यांच्या मनात दडलेल्या भावना मात्र अजूनही अव्यक्त होत्या. होळीच्या 1 दिवस आधी विराजने धाडस केलं आणि सायलीला विचारलं, उद्या होळीला तू येणार ना कॉलेजच्या कार्यक्रमाला? हो, नक्की येणार. तू? सायलीने विचारलं. मी पण येणार. एक विचारू? विराज काहीसा अस्वस्थ झाला. विचार. आपण उद्या एकत्र होळी खेळूया. म्हणजे मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, विराज शेवटी म्हणाला. सायलीचे डोळे चमकले. तिला काहीतरी अंदाज आला होता की विराज काय सांगणार आहे. हो, नक्की, मी येईन. त्या दिवशी सायली घरी पोहोचली तेव्हा तिच्या मनात अनेक विचार येत होते. कदाचित उद्या. नंतर सकाळ झाली होती. होळीचा दिवस उजडला. सायली लवकर उठली आणि तयार झाली. तिने एक सुंदर पांढरा ड्रेस घातला होता, होळीचे रंग खेळण्यासाठी परिपूर्ण. तिचे हृदय धडधडत होते. आज विराज तिला काहीतरी सांगणार होता आणि तिला याची उत्सुकता लागली होती. कॉलेजच्या मैदानावर होळीचा कार्यक्रम रंगतदार सुरू झाला होता. सगळीकडे रंगांचा बहार आला होता. विद्यार्थी एकमेकांना रंग लावत होते, गुलाल उडवत होते, पिचकाऱ्या आणि बालट्या भरून पाणी उडवत होते. हास्याचा कल्लोळ सगळीकडे पसरला होता. सायली मैदानावर येताच तिने आपल्या मैत्रिणींना शोधायला सुरुवात केली, पण तिचे मन विराजला शोधत होते. अनेक रंगांमध्ये त्याला ओळखणे कठीण होत होते. अचानक तिच्या पाठीवर कोणीतरी हाताने थाप मारली. ती वळून पाहते तर समोर विराज उभा होता. त्याचा चेहरा आधीच लाल आणि हिरव्या रंगांनी माखलेला होता. त्याच्या हातात एक पिशवी होती, ज्यात गुलाल होता. होळी माझ्या दोस्ताच्या प्यारी, तो
तो हसत म्हणाला. सायली हसली. तिच्या मनात विचार आला, दोस्त, फक्त दोस्त. विराजने हळूच गुलाल काढला आणि सायलीच्या गालांवर लावला. तुला रंग खूप छान दिसतोय, त्याने हळूच म्हटलं. सायलीने पण गुलाल घेतला आणि विराजच्या कपाळावर टिळा लावला. तुलाही, ती म्हणाली. त्यांनी काही वेळ एकत्र सगळ्यांसोबत रंग खेळले. विराज तिच्यापासून दूर जात नव्हता. तो हळूच तिचा हात धरून त्याला एका शांत जागेकडे घेऊन गेला, जिथे त्यांना बोलण्यासाठी थोडी एकांत मिळेल. सायली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, विराजने शेवटी धीर करून म्हटलं. सायलीचं हृदय जोराने धडधडू लागलं. सांग ना, विराज खाली पाहत म्हणाला. मला माहीत आहे आपण फक्त 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, पण मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतो. सायलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले. तिने हळूच विराजचा हात धरला. मलाही तुझ्याबद्दल तसंच वाटतं विराज, सायली हळूच म्हणाली. तिचा आवाज भावनेने भरलेला होता. मी कधीपासून याच क्षणाची वाट पाहत होते. विराजने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये आनंद आणि अविश्वास एकत्र दिसत होते. खरंच, तुला पण मी आवडतो? सायली मान हलवत म्हणाली. होय विराज, मला नेहमीच वाटायचं की तू फक्त मित्र म्हणून माझ्याकडे पाहतोस, आणि मला वाटायचं की तू फक्त मैत्री इच्छितेस. विराज हसला. आपण दोघेही किती मूर्खासारखे वागत होतो ना. दोघेही खळखळून हसले. त्या क्षणी होळीच्या रंगाने माखलेले ते दोघे किती सुंदर दिसत होते. त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम आता रंगांप्रमाणेच उजळून दिसत होतं. होळीचे रंग आपल्या आयुष्याला नवीन रंग देतील असं मला वाटतं, विराज म्हणाला. सायलीने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, हे रंग आपल्या प्रेमाचे प्रतीक असतील. जसे हे रंग कधीही फिके पडत नाहीत, तसंच आपलं प्रेम सुद्धा. त्या क्षणी त्यांच्या मित्रांचा एक समूह त्यांच्याजवळ आला. त्यांनी विराज आणि सायलीला एकत्र हात धरलेले पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचले. अरे वा, अखेर तुम्ही दोघं एकत्र आलात, अमोल ओरडला आणि सगळे मित्र आनंदाने टाळ्या वाजवू लागले. तुम्हाला आमच्या प्रेमाबद्दल कसं माहीत? विराज आश्चर्याने विचारलं. अरे, सगळ्या कॉलेजला माहीत होतं तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता ते, फक्त तुम्हाला दोघांनाच माहीत नव्हतं, अमोल हसत म्हणाला. सायली लाजली आणि विराजच्या खांद्यावर डोकं ठेवलं. विराजने तिचा हात अजून घट्ट धरला. त्याच्या मित्रांनी त्यांच्यावर आणखी रंग फेकले आणि त्यांच्या प्रेमाची घोषणा होळीच्या रंगांसोबत आणखी रंगीत झाली. संध्याकाळी होळीच्या धुमाकुळीनंतर विराज आणि सायली कॉलेजच्या बागेत बसले होते. त्यांचे कपडे अजूनही रंगांनी माखलेले होते, पण आता त्यांच्या मनातील विचार स्वच्छ आणि निर्मळ होते. आज आपण आपल्या भावना एकमेकांना सांगितल्या नसत्या तर? सायली विचारमग्न होऊन म्हणाली. विराज हसला. मग कदाचित आणखी काही महिने आपण असेच एकमेकांकडे पाहत राहिलो असतो, भावना मनात दडवून. पण होळीच्या रंगांनी आपली लपवलेली प्रेमाची भावना बाहेर आणली, सायली म्हणाली. विराजने तिचा हात हातात घेतला. होळी म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. आज आपल्या प्रेमाची सुद्धा नवी सुरुवात झाली. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली. होळीचे रंग आपल्या आयुष्यातील सगळे अंधार दूर करतील आणि आपलं जीवन प्रेमाच्या रंगांनी भरून टाकतील. सूर्य मावळत होता आणि आकाश लाल, नारिंगी आणि गुलाबी रंगांनी नटलं होतं, जसं की निसर्ग सुद्धा त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनू इच्छित होता. या सुंदर सायंकाळी होळीच्या रंगांनी रंगलेल्या वातावरणात विराज आणि सायलीने एकमेकांना वचन दिलं की ते नेहमी एकमेकांसोबत राहतील, एकमेकांना समजून घेतील आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला प्रेमाच्या रंगांनी सजवतील.